आपला वर्गाला सुरुवात करूया. इतरही जॉईन झालेले आहेत. तर डे 1 म्हणजे आज आपण बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. अगोदर आपण व्याकरण बघितलेलं होतं, पण आणखी त्याला आपण वेगळ्या पद्धतीने इमेजेसच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर डे 1 इथूनच आपण सुरुवात करणार आहोत. तर ग्रामर नाही तर फक्त बोलण्याची सुरुवात करूया. ग्रामर इम्पॉर्टंट तर आहेतच, पण त्याचबरोबर बेसिक स्ट्रक्चर बोलण्यासाठी काय वापरायचं ते आपण बघूया. तर सर्वात प्रथम आपल्याला 10 शब्द माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम हे 10 शब्द शिकूया आणि थोडं थोडं घेऊया, एका दिवशी सर्व जास्त घेण्यापेक्षा. तर आपण मागच्या वेळेस घेतलेलं होतं, पण पुन्हा आपण घेणार आहोत आज. तर आय चा अर्थ मराठीमध्ये मी होतो. त्यानंतर यू चा अर्थ तू किंवा तुम्ही असा होतो. त्यानंतर हीचा अर्थ तो होतो. शीचा अर्थ ती असा होतो. वीचा अर्थ आम्ही किंवा आपण असा होतो. देचा अर्थ ते. धीस चा अर्थ हे ह्या ही असा होतो. दॅटचा अर्थ ते त्या ती. हिअरचा अर्थ येथे आणि देअर चा अर्थ तेथे. तर याच्यावरती आपण आधारित वाक्य कसे बनवायचे ते बघणार आहोत. आता वाक्याचं जे स्ट्रक्चर असतं की अगोदर सब्जेक्ट येतं आणि सब्जेक्ट नंतर व्हर्ब येतं म्हणजे क्रियापद, आणि क्रियापद नंतर कर्म येतं ऑब्जेक्ट. म्हणजे हे सब्जेक्ट, व्हर्ब अँड क्रियापद हे स्ट्रक्चर आहे. तर आपण आय पासून बनवलेले जे वाक्य आहेत ते आपण अगोदर बघणार आहोत. आयच्या समोर एम हे जे असतं हे लागत असतं. एमचा अर्थ होतो आहे. आय एम म्हणजे मी आहे. आज आपण 10 वाक्य याचे बघणार आहोत. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे. तर आय एम सतीश म्हणजे मी सतीश आहे. दुसरा वाक्य घेऊया आपण. आय एम अ टीचर. टीचर म्हणजे शिक्षक. आय एम म्हणजे मी, आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे. मी आहे, पण काय आहे? अ टीचर. आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. त्यानंतर तिसरं सेंटेन्स येतं, आय एम हॅप्पी. हॅप्पीचा अर्थ होतो आनंद. आय एम म्हणजे मी आहे, पण काय आहे? हॅप्पी. आय एम हॅप्पी. मी आनंदी आहे. फोर्थ सेंटेन्स येतं, आय एम रेडी. रेडी म्हणजे तयार असणे. आय एम म्हणजे मी आहे. आय एम रेडी. मी तयार आहे. आय एम बिझी. मी व्यस्त आहे. त्यानंतर आय एम म्हणजे मी आहे. लर्निंग म्हणजे शिकत. इंग्लिश म्हणजे इंग्रजी. आय एम लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आहे. त्यानंतर यू घेऊया. यूचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही. आरचा अर्थ होतो आहे आणि गुडचा अर्थ होतो चांगले. यू आर गुड म्हणजे तुम्ही चांगले आहात. यू आर गुड, तुम्ही चांगले आहात. त्यानंतर 8 नंबरचं वाक्य येतं, धिस इज माय बुक. आता धिसचा अर्थ होतो हे ह्या ही. म्हणजे धिस इज माय बुक हे माझे पुस्तक आहे, किंवा धिस इज माय फोन हा माझा फोन आहे. त्यानंतर आपण 10वं वाक्य बघूया. याच्यावरती आणखी आपण 100 सेंटेन्स घेतलेले आहेत, ते पुढे आपण पुन्हा बघणार आहोत. आय कॅन. कॅनचा अर्थ होतो शकणे, शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. आय कॅन मी शकतो. स्पीक म्हणजे बोलू किंवा बोलणे. इंग्लिश म्हणजे इंग्रजी. मी इंग्रजी बोलू शकतो. तर स्ट्रक्चर असं आहे की मुख्य पॅटर्न असा आहे की आय एम सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे. उदाहरणार्थ, आय एम हॅप्पी हे बघितलं आपण, मी आनंदी आहे. आय एम रेडी मी तयार आहे. आय एम बिझी मी व्यस्त आहे. आय एम टायर्ड. टायर्डचा अर्थ होतो मी थकलेलो आहे. आय एम हंग्री. हंग्री म्हणजे भुकेले असणे. मला म्हणजे मला भूक लागली आहे किंवा मी भुकेला आहे. आय एम टीचर मी शिक्षक आहे. आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे. आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्रजी शिकत आहे. तर अशाच पद्धती तुम्ही इतर जे व्हर्ब्स आहेत ते लावू शकतात, म्हणजे क्रियापद लावू शकतात. तर आता याची प्रॅक्टिस कशी करायची ते आपण बघूया. स्पीकिंग प्रॅक्टिस. तर जे अगोदर आपण 10 सेंटेन्स बघितले त्याच्याच आधारावरती पुन्हा आपण ते सेंटेन्स बघणार आहोत. तर आपल्याला फोर्थ स्ट्रक्चर असं आहे की अगोदर प्रॅक्टिस करताना आरशासमोर किंवा एकटे असताना मोठ्याने 5 मिनिटे बोलायचं आहे. तर सुरुवातीला जसं हॅलो, माय नेम इज सतीश म्हणजे हॅलो, माय नेम इज सतीश माझे नाव सतीश आहे. आय एम अ टीचर मी शिक्षक आहे. आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्रजी शिकत आहे. आय एम हॅप्पी मी आनंदी आहे. आय एम रेडी मी तयार आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो. आय एम इम्प्रुव्हिंग म्हणजे माझ्यामध्ये इम्प्रूव्ह होत आहे. आय एम इम्प्रुव्हिंग एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी माझ्यामध्ये इम्प्रूव्ह होत आहे. थँक्यू, धन्यवाद.
हे पाठ करण्यापेक्षा बघून, बोलून, न बघता बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता डे 1चं लक्ष काय आहे, की ग्रामर शिकणे नाही, तर फक्त इंग्लिश बोलण्याची भीती कमी करणे. आणि दररोज आपल्याला फॉलो काय करायचं आहे, की कमीत कमी 10 नवीन शब्द आपल्याला दररोजच शिकायचा आहे. मी ग्रुपमध्ये शेअर करेलच. त्यानंतर 10 नवीन वाक्य बोलायचा आपल्याला शिकायचं आहे आणि 5 मिनिटे स्पीकिंग प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे दररोज थोडी प्रगती मोठा बदल घडवते. तर कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. म्हणजे आजची सुरुवात उद्याचे यश निश्चित करते. तर बिलीव्ह इन युअर सेल्फ, प्रॅक्टिस एव्हरी डे. म्हणजे तुमच्यावरती म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवशी सराव करा. यू कॅन डू इट. तुम्ही हे करू शकता. आता हे आपण थोडक्यात बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बघितलेलं होतं. आता आपण नेक्स्ट 100 सेंटेन्स याचा सराव करणार आहोत. आय या सब्जेक्टला घेऊन किंवा आय जे आहे त्याच्या आधारावरती आपण हे 100 सेंटेन्स प्रॅक्टिस करणार आहोत. ओके. सो नेक्स्ट स्लाइड जी आहे ती आता मी शेअर करतोय. थोडा 30 सेकंद आपण थांबूया आणि नेक्स्ट स्लाइड शेअर करतोय. ओके. तर नेक्स्ट स्लाइड शेअर होते. थोडं शेअरिंगसाठी टायमिंग येतोय. ओके. तर हे 100 वाक्य आहेत. याचा आज आपण सराव करणार आहोत. इंग्लिश स्पीकिंग डे 1. सुरुवात इथून करा. ग्रामर नाही तर फक्त बोलण्याची सुरुवात करा. तर 100 बेसिक इंग्लिश सेंटेन्सेस याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत, की जे आपण ॲमिजार याचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं सुरुवातीला. आता काही नंतर जॉईन झालेले आहेत. तर पहिलं सेंटेन्स आपण बघितलेलं होतं, आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. त्यानंतर दुसरं वाक्य येतं, आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. आय एम हॅपी. मी आनंदी आहे. आय एम सॅड. मी दुःखी आहे. आय एम रेडी. मी तयार आहे. आता आय हे सब्जेक्ट आहे, एम हे वर्ब आहे, अँड रेडी एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि रेडी पण हे मेन वर्ब आहे. आणि एम इज आर हे हेल्पिंग वर्ब येतात. आणि हे बाकीचे जे बाजूला आहेत, सॅड, रेडी, बिझी, टायर्ड, हंग्री, हे मेन वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब म्हणजे वाक्य बनवण्यासाठी जे मदत करतात. ॲमिजार हे प्रेझेंट टेन्स चे हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यावरती आपण सुरुवातीला वाक्य बनवलेले आहे. आय एम बिझी. मी व्यस्त आहे. आय एम टायर्ड. मी थकलो आहे. आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. आय एम थर्स्टी. म्हणजे तहान लागलेली असते. मला तहान लागली आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम फ्रॉम इंडिया. फ्रॉम म्हणजे कुठल्या तरी जागेतून, म्हणजे पासून किंवा जागेमधून. आय एम फ्रॉम इंडिया म्हणजे मी भारतातून आहे. आय लिव्ह इन मुंबई. मी मुंबईत राहतो. आय म्हणजे मी, लिव्ह म्हणजे राहणे, इन मुंबई मुंबईमध्ये म्हणजे मी मुंबईत राहतो. आय लाईक टी. मला चहा आवडतो. आय लाईक कॉफी. मला कॉफी आवडते. आय लाईक माय जॉब. मला माझी नोकरी आवडते. आय लव्ह माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. लव्ह म्हणजे प्रेम करणे.
माय म्हणजे माझा, फॅमिली म्हणजे कुटुंब, म्हणजेच मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. आय म्हणजे मी, कॅन म्हणजे शकणे, कॅनचा अर्थ होतो शकतो किंवा शकणे. आय कॅन स्पीक म्हणजे मी बोलू शकतो. काय? इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. आय कॅन रीड इंग्लिश. मी इंग्रजी वाचू शकतो. आय कॅन राईट इंग्लिश. मी इंग्रजी लिहू शकतो. आय गेट अप अर्ली. मी लवकर उठतो. आय कॅन राईट इंग्लिश. मी इंग्रजी लिहू शकतो. आय गेट अप म्हणजे उठणे. अर्ली म्हणजे लवकर. आय गेट अप अर्ली. मी लवकर उठतो. आय गो टू कॉलेज. मी कॉलेजला जातो. आय म्हणजे मी, गो म्हणजे जाणे, टूचा अर्थ होतो ला, आणि कॉलेज म्हणजे आपलं कॉलेज, महाविद्यालय. आय गो टू कॉलेज. मी महाविद्यालयाला जातो किंवा कॉलेजला जातो. आय कम होम. मी घरी येतो. आय म्हणजे मी, कम म्हणजे येणे, आणि होम म्हणजे घरी. म्हणजे आय कम होम, मी घरी येतो. आय टेक अ बाथ. मी अंघोळ करतो. आय हॅव ब्रेकफास्ट. मी नाश्ता करतो. आता याचं उच्चारण ब्रेकफास्ट असं होतं. आपण मराठी लोक ब्रेकफास्ट असं म्हणत असतो. तर त्याचं ऍक्च्युअली उच्चारण ब्रेकफास्ट. आय हॅव ब्रेकफास्ट म्हणजे मी नाश्ता करतो. आय गो टू वर्क. मी कामावर जातो. आय हॅव लंच. मी दुपारचे जेवण करतो. आय हॅव लंच म्हणजे मी दुपारचे जेवण करतो. आय हॅव डिनर. मी रात्रीचे जेवण करतो. आय गो टू बेड. मी झोपायला जातो. आय गो म्हणजे जातो, जाणे. टू बेड झोपायला. आय गो टू बेड. मी झोपायला जातो. धिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. धिस चा अर्थ आपण बघितलेला होता. हा, ही, हे. इज चा अर्थ आहे. माय म्हणजे माझा, माझी किंवा माझे, आणि बुक म्हणजे पुस्तक. दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. दिस इज माय पेन. हा माझा पेन आहे. दिस इज माय बॅग. ही माझी बॅग आहे. दिस इज माय फोन. हा माझा फोन आहे. दिस इज माय कार. ती माझी कार आहे. सॉरी, आता दॅट आलेला आहे. दिस नाहीये, तर दॅट आहे. दिस दिस इज माय फोन. हा माझा फोन आहे. आता समजा तुम्ही जिथे बसलेला आहात तिथं आजूबाजूला कुठलीही वस्तू असेल. समजा तुमच्या हातात फोन आहे, तर दिस इज माय फोन. हा माझा फोन आहे. तुमच्या हातात पेन आहे, तर दिस इज माय पेन. बुक आहे, तर दिस इज माय बुक. किंवा आणखी काही असेल, किंवा तुमच्या जवळ बेड आहे, तर दिस इज माय बेड. किंवा तुमच्या जवळ चेअर आहे, तर दिस इज माय चेअर. ही माझी चेअर आहे. अशा पद्धतीने आपण दिस इज माय हे लावून बनवू शकतो. आता दॅट, धीस ज्या गोष्टी जवळ आहे त्यासाठी धीस वापरतात. दॅट जे आहे ते लांबच्या वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्यासाठी वापरलं जातं. तर दॅट इज माय कार. ती माझी कार आहे, कारण ती गोष्ट दूर आहे त्यासाठी दॅट वापरतात. आणखी दॅट इज माय हाऊस. ते माझे घर आहे. म्हणजे जी लांबची वस्तू असेल किंवा कुठली गोष्ट असेल त्यासाठी ते वापरतात. दॅट इज माय बाईक. ती माझी गाडी आहे. किंवा दॅट इज माय गार्डन. ते माझं गार्डन आहे. दॅट इज माय स्कूल. ती माझी शाळा आहे. किंवा दॅट इज माय क्लासरूम. दॅट इज माय फ्रेंड. तो माझा मित्र आहे. म्हणजे जी पण दूर वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा कुठली इतर गोष्ट असेल त्यासाठी. त्यानंतर दिस इज गुड. हे चांगले आहे. दॅट इज बॅड. ते वाईट आहे. आता ही घेऊ आपण. हीचा अर्थ होतो तो. ही इज तो आहे. काय? अ बॉय. ही इज अ बॉय. तो मुलगा आहे. ही इज अ आता ही इज अ बॅग. ती बॅग आहे. अशा पद्धतीने. आता आपण मुलीचं घ्यायचं असेल तर शी वापरायचं. शीचा अर्थ होतो ती, आणि हिचा अर्थ होतो तो. ही इज अ बॉय. ही इज अ टीचर. तो शिक्षक आहे. ही इज अ फ्रेंड. तो मित्र आहे. अशा पद्धतीने. आणि शी असेल तर मुलीसाठी वापरतात. शीचा अर्थ होतो ती. शी इज अ गर्ल. ती एक मुलगी आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे. ही इज तो आहे. काय? माय म्हणजे माझा, ब्रदर म्हणजे भाऊ. शी इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे, माय म्हणजे माझी, सिस्टर म्हणजे बहीण. वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. वीचा अर्थ होतो आम्ही. आरचा अर्थ होतो आहोत. फ्रेंड्सचा अर्थ होतो मित्र. वी आर फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. दे आर स्टुडंट. ते विद्यार्थी आहेत.
यू आर गुड, तुम्ही चांगले आहात. यू आर वेलकम, तुमचे स्वागत आहे. थँक यू, धन्यवाद. सॉरी, माफ करा. एक्सक्यूज मी, मला माफ करा. प्लीज, कृपया. यस, हो किंवा होय. नो म्हणजे नाही. आता आणखी आपण काही वाक्य बघणार आहोत, बेसिक सेंटेन्स. तर हे सेंटेन्स आपण दररोजच्या जीवनामध्ये म्हणजे वाक्य वापरत असतो, तर याचा आपल्याला सराव करायचा आहे. सुरुवातीला सांगितले की 5 वेळेस एक वाक्याचा तरी सराव अ, वैयक्तिकरित्या किंवा आरशासमोर तुम्हाला करायचा आहे. जसं व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. व्हॉटचा अर्थ होतो काय. इजचा अर्थ आहे अ, म्हणजे आहे. युअरचा अर्थ आहे तुझा किंवा तुझे. नेमचा अर्थ आहे नेम. व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. माय म्हणजे माझे, नेम म्हणजे नाव, इज म्हणजे आहे आणि सतीश. माय नेम इज सतीश, माझे नाव सतीश आहे. हाऊचा अर्थ होतो कसे. आरचा अर्थ होतो आहे आणि यूचा अर्थ होतो यू. हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात. त्यानंतर आय एम फाईन, मी ठीक आहे. निगेटिव्ह करायचं असेल तर नॉट वापरायचं असतं. आय एम नॉट फाईन, मी ठीक नाही. आय एम नॉट फाईन, मी ठीक नाही. व्हेअरचा अर्थ होतो कोठे किंवा कुठून. आरचा अर्थ आहे, यूचा अर्थ यू. फ्रॉम म्हणजे जागे किंवा ठिकाणासाठी वापरतात की तू कुठून आलेला आहे. फ्रॉम साठी आपण शहरासाठी आय एम फ्रॉम मुंबई, मी मुंबईतून आहे. तर त्याच पद्धतीने फ्रॉम वापरायचा आहे. व्हेर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आला आहात. तर आय एम फ्रॉम इंडिया, मी भारतातून आलो आहे किंवा मी भारतातून आहे, असे आपण भाषांतर करू शकतो. व्हेअर डू यू लिव्ह, व्हेअर म्हणजे कोठे. डू यू प्रश्नार्थक इथे विचारलेला आहे, डू वापरलेला आहे. यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. व्हेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. आय लिव्ह इन मुंबई, मी मुंबईत राहतो. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. डूचा अर्थ करणे असाही होतो. व्हॉट म्हणजे काय, यू म्हणजे तू. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. व्हॉट टाइम इज इट, किती वाजले आहेत. व्हॉट म्हणजे काय, टाइम म्हणजे वेळ, इज म्हणजे आहे, इट. व्हॉट म्हणजे हे वेळेसाठी पण वापरल्या जातं. व्हॉट टाइम इज इट, किती वाजले आहेत. इट इज 10 o'clock, 10 वाजले आहेत. इट इज 9 o'clock, 9 वाजले आहेत. इट इज 6 o'clock, 6 वाजले आहेत. अशा पद्धतीने आपण हे टेनच्या ऐवजी कुठलाही टाइम आपण तिथे टाकू शकतो, 1 पासून तर 12 पर्यंत. इट इज 12 o'clock, इट इज 11 o'clock, इट इज 10 o'clock. अशा पद्धतीने म्हणजे वेळ सांगताना आणि वेळ विचारताना व्हॉट टाइम इज इट. म्हणजे हा व्हॉट टाइम इज इट हा कंपल्सरी प्रश्न वेळ विचारण्यासाठी किंवा हे वाक्य बोललं जातच. म्हणून हे पाठांतरच करून घ्यायचं आहे. समोरच्याला वेळ विचारायची असेल तर हे कॉमन सेंटेन्स सर्वीकडे वापरतोच वेळ विचारण्यासाठी. व्हॉट टाइम इज इट, किती वाजले आहे. तर त्याचा आन्सर आपण असं देतो, इट इज 10 o'clock, 10 वाजले आहे. त्यानंतर टुडे म्हणजे आज, इज म्हणजे आहे, मंडे म्हणजे सोमवार. टुडे इज मंडे, आज सोमवार आहे. टुमॉरोचा अर्थ होतो उद्या. टुमॉरो इज ट्यूजडे म्हणजे उद्या ट्यूजडे आहे म्हणजे मंगळवार आहे. एस्टरडेचा अर्थ होतो काल. वॉज म्हणजे होता, संडे. एस्टरडे वॉज संडे, काल रविवार होता. आय लाईक धिस, मला हे आवडते. आय लाईक म्हणजे आवडणे, धिस म्हणजे हे. आय लाईक धिस, मला हे आवडते. आय डोंट लाईक धिस, मला हे आवडत नाही. आय लाईक धिस, आय लाईकच्या पुढे डोंट वापरायचं म्हणजे आय आणि लाईकच्या मध्ये डोंट म्हणजे डू नॉट वापरायचं. शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं डोंट होतं निगेटिव्ह करताना. आय डोंट लाईक धिस, मला हे आवडत नाही. इट इज व्हेरी गुड, हे खूप चांगले आहे. इट इज व्हेरी गुड, हे खूप चांगले आहे. इट इज व्हेरी बॅड, हे खूप वाईट आहे. त्यानंतर आय हॅव अ ड्रीम, हॅवचा अर्थही आहे हाच होतो. आय हॅव अ ड्रीम, मला माझे एक स्वप्न आहे. आय वॉन्ट अ बुक म्हणजे वॉन्टचा अर्थ होतो पाहिजे किंवा हवे असणं. आय वॉन्ट अ बुक, मला एक पुस्तक हवे आहे किंवा मला एक पुस्तक पाहिजे. आय वॉन्ट टू लर्न, मला शिकायचे आहे किंवा मला शिकायला हवे किंवा शिकायचे आहे. आय वॉन्ट टू हेल्प, मला मदत करायची आहे. विलचा अर्थ होतो असे म्हणजेच भविष्यकाळासाठी. आय विल ट्राय, मी प्रयत्न करीन किंवा मी प्रयत्न करेल. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे आणि विल वापरल्यामुळे भविष्यकाळ झाला. आय विल ट्राय, मी प्रयत्न करेन. आय विल सक्सेस, मी यशस्वी होईल. आय विल सक्सेस.
मी यशस्वी होईल. डोंट वरी, काळजी करू नको. डोंट वरीचा अर्थ होतो काळजी करू नको. आपण हे सिंपल मराठीमध्ये म्हणतोच काळजी करू नका, तर त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, डोंट वरी. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स येतं बी हॅप्पी, आनंदी राहा. समोरच्याला आपल्याला जर म्हणायचं असेल बी हॅप्पी म्हणायचं, बी पॉझिटिव्ह, बी हॅप्पी. बी हॅप्पी म्हणजे आनंदी राहा, बी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक राहा, वर्क हार्ड म्हणजे कष्ट करा. ते कॉमन सेंटेन्स आहे, हे आपण पाठांतर करूनच घ्यायचं, कारण हे सर्वीकडे आपण यूज करतोच. वर्क हार्ड, कष्ट करा. नेवर गिव्ह अप, कधीही हार मानू नका. नेवर म्हणजे कधीही, गिव्ह अप म्हणजे हार मानू नका. नेवर गिव्ह अप, कधीही हार मानू नका. बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे, इन युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रॅक्टिस एव्हरी डे, दररोज सराव करा. प्रॅक्टिस म्हणजे सराव, एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी. प्रॅक्टिस एव्हरी डे, प्रत्येक दिवशी सराव करा. टाइम इज व्हॅल्युएबल, वेळ मौल्यवान आहे. टाइम इज व्हॅल्युएबल, व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान वेळ दर्शवलेला आहे. टाइम इज व्हॅल्युएबल, मौल्यवान वेळ आहे किंवा वेळ मौल्यवान आहे. हेल्थ इज वेल्थ, हेल्थ म्हणजे आरोग्य, वेल्थ म्हणजे संपत्ती. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ. आय रिस्पेक्ट यू, रिस्पेक्ट म्हणजे आदर करणे, यू म्हणजे तुमचा किंवा तुझा, आय म्हणजे मी. आय रिस्पेक्ट यू, मी तुमचा आदर करतो किंवा मी तुझा आदर करतो. आय एम प्राऊड ऑफ यू, प्राऊड म्हणजे अभिमान असणे. आय एम प्राऊड ऑफ यू म्हणजे मला तुमचा किंवा तुझा अभिमान आहे. यू आर अमेझिंग, अमेझिंग म्हणजे अद्भुत. यू म्हणजे तू, आर म्हणजे आहे. यू आर अमेझिंग, तुम्ही अद्भुत आहात. हॅव अ नाईस डे, तुमचा दिवस शुभ जावो. हॅव अ नाईस डे कॉमन आपण हे वापरतोच, तर त्याचा अर्थ होतो तुमचा दिवस शुभ जावो. त्यानंतर सी यू टुमारो, उद्या भेटू. सी यू टुमारो, उद्या भेटू. टेक केअर, काळजी घ्या. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. गुड नाईट, शुभ रात्री. त्यानंतर एन्जॉय युअर डे, तुमच्या दिवसाचा आनंद घ्या. एन्जॉय म्हणजे आनंद घेणे, युअर म्हणजे तुझा किंवा तुमचा, डे म्हणजे दिवस, म्हणजे तुझ्या दिवसाचा आनंद घे किंवा तुमच्या दिवसाचा आनंद घ्या. एन्जॉय युअर डे. ऑल द बेस्ट म्हणजे तुमच्यासाठी शुभेच्छा, म्हणजे आपण समोरच्याला म्हणतो ऑल द बेस्ट म्हणजे तुला शुभेच्छा आहेत. यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता. यू म्हणजे तू, कॅन म्हणजे शकता, डू म्हणजे करणे, इट म्हणजेच तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता. आय एम विथ यू, विथ म्हणजे सोबत, यू म्हणजे तुमच्या किंवा तुझ्या. आय एम विथ यू, मी तुझ्या सोबत आहे किंवा मी तुमच्या सोबत आहे. आय एम विथ यू. अँड गॉड ब्लेस यू, देव तुमचे भले करो. गॉड म्हणजे देव, ब्लेस यू भले करणे, म्हणजे गॉड ब्लेस यू, देव तुमचे भले करो. तर हे वर्ड्स आपण मूवीज मध्ये जास्त ऐकतो, गॉड ब्लेस यू, आणि जास्त प्रमाणात ख्रिश्चन लोक हे वापरतात. तर आणखी आपण पुढचे सेंटेन्स बघणार आहोत. तर दररोज काय करायचं आहे, 10 नवीन वाक्य शिकायची आहेत. आता 100 आपण दिलेलीच आहेत, पण याचा तुम्हाला सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि हे सराव करताना मोठ्याने बोलायचं आहे. याने काय होतं, आत्मविश्वास वाढतो आणि आपण फ्लुएंट बनतो, म्हणजे आपलं उच्चारणही परफेक्ट होतात. आणि मोठ्याने आपण वाचन केल्याने आपल्याला उच्चारण छान पद्धतीने अ, उच्चारता येतात. छोट्या सुरुवातीची किंमत मोठ्या यशाने होते, म्हणजे तुम्हाला छोटी सुरुवात करायची आहे, त्याचं मोठं यश तुम्हाला भेटणार आहे. कीप प्रॅक्टिसिंग, कीप म्हणजे ठेवणे, प्रॅक्टिस म्हणजे सराव, म्हणजे सतत सराव ठेवा, असा याचा अर्थ होतो. ओके. तर आता आपण पुन्हा थोडं डिवायडेड केलेलं आहे, ते आपण घेऊया. नेक्स्ट फाईल मी शेअर करतोय. सुरुवातीला आपण आय, यू, ही, शी, इट हे बघितलेलं होतं. धीस, दॅट, त्यानंतर हिअर, देअर हे बघितलेलं होतं. त्याच्यावर आधारित आपण आता सेंटेन्स बघणार आहोत. म्हणजे आपण ग्रामर किंवा हेल्पिंग वर्ब्स जे आहेत छोटे छोटे घेणार आहोत.
पण त्याच्या माध्यमातून असंख्य वाक्य बनवून त्याचा आपण सराव करणार आहोत. जेणेकरून जास्त वाक्यांचा जेवढा तुम्ही सराव करणार तेवढं तुम्हाला इंग्रजी बोलायला किंवा समजायला किंवा समजून घ्यायला सोपं जाणार. तर नेक्स्ट फाईल मी शेअर करतोय. जस्ट वेट 30 सेकंड. ओके. तर आपण आणखी काही वर्ड्स डिवायडेशन केलेलं आहे. आयचे सेपरेट सेंटेन्स बनवलेले आहेत. तर हे आपण वाचन केलं ऑलरेडी. आय एम अ स्टुडंट, त्यामुळे हे काही मी रिपीट घेत नाही. आय एम फाईन, मी ठीक आहे. आय लाईक टी, मला चहा आवडतो. आय लाईक कॉफी, मला कॉफी आवडते. आय स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलतो. आय लिव्ह इन इंडिया, मी भारतात राहतो. हे आपण बघितलं. त्यानंतर यू पासून बनवलेले वाक्य. यू आर अ स्टुडंट, तुम्ही विद्यार्थी आहात. यू आर अ टीचर, तुम्ही शिक्षक आहात. यू आर हॅपी, तुम्ही आनंदी आहात. यू आर रेडी, तुम्ही तयार आहात. यू आर बिझी, तुम्ही व्यस्त आहात. यू आर फाईन, तुम्ही ठीक आहात. यू लाईक टी, तुम्हाला चहा आवडतो. यू लाईक इंग्लिश, तुम्हाला इंग्रजी आवडते. यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्रजी बोलता. यू म्हणजे तू, तुम्ही किंवा तू. स्पीक म्हणजे बोलणे. इंग्लिश इंग्रजी, तुम्ही इंग्रजी बोलता. यू लिव्ह, तुम्ही राहता. इन इंडिया, भारतात, तुम्ही भारतात राहता. त्यानंतर हीच आपण सेंटेन्स बनवले. ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे. ही इज अ टीचर, तो शिक्षक आहे. ही इज अ हॅपी, तो आनंदी आहे. ही इज अ रेडी, तो तयार आहे. ही इज अ बिझी, ही इज अ फाईन. ही लाईक्स टी, ही लाईक्स कॉफी. ही स्पीक्स इंग्लिश, ही लिव्हज इन इंडिया. त्यानंतर शी इज अ स्टुडंट. त्यानंतर शी इज अ टीचर. शी इज अ हॅपी. शी इज रेडी. शी इज अ बिझी. शी इज अ फाईन. शी लाईक्स टी. शी लाईक्स म्युझिक. शी लाईक्स इंग्लिश. सॉरी, शी स्पीक्स इंग्लिश किंवा शी लाईक्स इंग्लिश असंही म्हणू शकतो. शी लिव्हज इन इंडिया. त्यानंतर वी पासून. आता हे तुम्ही मी ग्रुपला शेअर करेल, त्याचा सराव तुम्ही करायचा आहे. कारण ऑलरेडी आपण आय पासून बनवू हे शब्द घेतलेले आहेत, त्याचं इंग्रजी आणि मराठी वाचन केलेलं आहे. फक्त आपण आय, वी, यू, ही, शी, इट देच सेपरेट सेपरेट वाक्याचे बनवलेत. वी आर स्टुडंट, आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत. वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत. वी आर रेडी, वी आर बिझी. वी आर फाईन, आम्ही ठीक आहोत. वी लाईक टी, आम्हाला चहा आवडतो. वी लाईक इंग्लिश, आम्हाला इंग्रजी आवडते. वी स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलतो. वी लिव्ह इंडिया, आम्ही भारतात राहतो. त्यानंतर देचा अर्थ होतो ते त्यातील. दे आर स्टुडंट, ते विद्यार्थी आहेत. दे आर टीचर्स, ते शिक्षक आहेत. दे आर हॅपी, ते आनंदी आहेत. दे आर रेडी, दे आर बिझी. दे आर फाईन, दे लाईक टी. दे लाईक म्युझिक. दे स्पीक इंग्लिश. दे लिव्ह इन इंडिया, ते भारतात राहतात. त्यानंतर धिस, हा, ही, हे. दिस इज अ बुक, हे एक पुस्तक आहे. दिस इज अ पेन, हा एक पेन आहे. दिस इज अ माय बॅग, ही माझी बॅग आहे. दिस इज माय फोन, हा माझा फोन आहे. दिस इज माय हाऊस, हे माझे घर आहे. दिस इज माय बुक, हे माझे पुस्तक आहे. दिस इज अ गुड, हे चांगले आहे. तर अशा पद्धतीने आपण हे वाक्याचं वाचन करायचं आहे. त्यानंतर धिस इज इझी, हे सोपे आहे. धिस इज इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे, हे महत्वाचे आहे. दिस इज माय क्लास, हा माझा वर्ग आहे. त्यानंतर दॅटचा अर्थ होतो तो, ती, ते. दॅट इज अ बुक, ते पुस्तक आहे. दॅट इज अ पेन, तो एक पेन आहे. दॅट इज माय बॅग, ती माझी बॅग आहे. दॅट इज माय फोन, तो माझा फोन आहे. दॅट इज माय हाऊस, ते माझे घर आहे. दॅट इज माय कार, ती माझी कार आहे. दॅट इज गुड, ते चांगले आहे. दॅट इज इझी, ते सोपे आहे. दॅट इज इम्पॉर्टंट, ते महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने अ, हे आपण शिकत आहोत. हा, नोट्स ग्रुपला मी शेअर करेन. हे जेवढे पण नोट्स आहेत ऑलरेडी आपण शेअर करतोच आहे ग्रुपला.
तुम्ही आता नवीन जॉईन झाला असाल तर कदाचित ते तुम्हाला शेअर केलेले दिसणार नाही. तर प्रत्येक आपण लेक्चर PDF फाईल अँड एव्हरी व्हिडिओज ऑलरेडी सेंड, आणि लेक्चर संपल्यानंतर मी पुन्हा सेंड करेल. दॅट इज माय कॉलेज, ते माझे महाविद्यालय आहे. आता हियर म्हणजे येथे किंवा इथे, याच्यापासून आपण वाक्य बनवलेले आहेत. आय एम हियर, मी येथे आहे. यू आर हियर, तुम्ही येथे आहात. ही इज हियर, तो येथे आहे. शी इज हियर, ती येथे आहे. वी आर हियर, आम्ही येथे आहोत. दे आर हियर, ते येथे आहेत. दिस इज हियर, हे येथे आहे. माय बुक इज हियर, माझे पुस्तक येथे आहे. हियरचा अर्थ होतो येथे किंवा इथे. माय म्हणजे माझा, बुक म्हणजे पुस्तक, इज म्हणजे आहे, आणि हियर म्हणजे येथे. माय बुक इज हियर, माझे पुस्तक येथे आहे. माय फोन इज हियर, माझा फोन येथे आहे. माय टीचर इज हियर, माझे शिक्षक येथे आहेत. त्यानंतर देअर म्हणजे तेथे. आय एम देअर, मी तिथे आहे. यू आर देअर, तुम्ही तेथे आहात. ही इज देअर, तो तेथे आहे. शी इज देअर, ती तिथे आहे. वी आर देअर, आम्ही तेथे आहोत. दे आर देअर, ते तेथे आहेत. माय बुक इज देअर, माझे पुस्तक तेथे आहे. माय फोन इज देअर, माझा फोन तेथे आहे. माय टीचर इज देअर, माझे शिक्षक तेथे आहे. त्यानंतर माय फ्रेंड्स आर देअर, माझे मित्र तेथे आहेत. तर आज ही 100 वाक्य एकदम पाठ करू नका. 10-10 वाक्यांचे गट करून सराव करा. पहिला सराव, आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय एम रेडी, आय लाईक टी, आय स्पीक इंग्लिश, अशा पद्धतीने. दुसरा सराव, यू आर गुड, यू आर रीड, रेडी, यू स्पीक इंग्लिश. त्यानंतर ही, मग शी, मग इट, दे, दॅट, धीस, हिअर अँड देअर. तर इथे दिलेला आहे. पण आय, यू, वी आणि दे, आर, लाईक, स्पीक, लिव्ह अँड ही, शी साठी आपण इज वापरतो. आय साठी एम वापरतो, आणि यू, वी, दे साठी आर वापरतो, आणि ही, शी साठी इज वापरत असतो हेल्पिंग वर्ब. तर असा सराव म्हणजे पहिला, आता हा पहिला दिवस आपण पकडूया, कारण आपण काय असंख्य वाक्यांची प्रॅक्टिस करत आहोत. म्हणजे एकदाच ग्रामर न देता आपण छोटं ग्रामर देऊन त्याच्यावरती 100 ते 200 वाक्यांची आपण प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून एकच गोष्ट परफेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रुसलीने म्हटलेलंच आहे, एका वेळेस हजारो गोष्टी करण्यापेक्षा, म्हणजे ब्रुसली म्हणतो असं की एका वेळेस हजारो गोष्टी करण्यापेक्षा म्हणजे हजारो गोष्टी करण्यापेक्षा एकच गोष्ट हजारो वेळ करा. हा, आता आठवलं ते. म्हणजे हजारो गोष्टी एका वेळेस करण्यापेक्षा एकच गोष्ट हजारो वेळेस करा, त्यामध्ये तुम्ही परफेक्ट होता. म्हणून आपल्याला परफेक्ट व्हायचं असल्यामुळे आपण एकच, जे आता बेसिक व्याकरण घेतलं त्याच्यावरती आधारित आपण सेंटेन्स घेतलं, त्याची आपल्याला हजारो वाक्यांची प्रॅक्टिस करायची आहे. स्ट्रक्चर एकच आहे पण त्याचे हजारो. तर आपण 100 ते 200 काही वाक्य घेतलेले आहेत. तर याचे आपण 1000 वाक्य पण शेअर करू शकतो मी. पण सुरुवातीला आपण 100 वाक्य तरी प्रॅक्टिस करायची आहे एव्हरी डे. आता जे स्ट्रक्चर तुम्हाला शिकवलं, तर 100 वाक्य वाचणे, 20 वाक्य न बघता बोलणे. म्हणजे आता प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही डोळे बंद करून तुम्हाला किती आठवतात वाक्य त्याची प्रॅक्टिस करायची. कमीत कमी 20, जेवढे आठवतील तेवढे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. 5 मिनिटे स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलणे. कुठले बोलणे? हेच वाक्य जे तुम्ही वाचलात, ऐकलात. समजा आता आपण वाचलेत, तर मी काय वाचलं समजा, आय एम रेडी, मी तयार आहे. आय कॅन स्पीक, मी इंग्रजी बोलू शकतो. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. म्हणजे जेच वाक्य आहे तेच आठवत करायचं डोळे बंद करून मनातल्या मनात, किंवा लाऊडली बोलायचं. लाऊडली बोललं तर ठीक आहे, ते योग्य राहील. कारण इंग्रजी भाषा बोलायला शिकायची आहे, त्यामुळे आपल्याला लाऊडलीच वाचन करणं, लाऊडली म्हणजे जोराने वाचन करणं गरजेचं आहे. तर आज आपण काय जाणून घेतलं? तर पहिले आय, यू, ही, शी, वी, दे, धिस, दॅट, हिअर अँड देअर यापासून वाक्य कसे बनवले जातात, अशा आपण 200 वाक्यांची प्रॅक्टिस केलेली आहे. ही PDF फाईल आता आपण आणखी पुढे घेऊ शकतो, पण जास्त घेण्यापेक्षा, आता 6:38 झालेले आहेत, तर जास्त घेण्यापेक्षा हेच जी PDF फाईल आहे, पुढचे 20 मिनिट तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे आता हा वर्ग तर, ही लिंक तर मी बंद करेन.
पण 1 तास आपल्याला दररोज द्यायचा असल्यामुळे 40 मिनिटे आपण थेअरी शिकणार आणि उरलेले 20 मिनिटे ते तुम्ही PDF आता मी शेअर करेलच ग्रुपला, ते वाचन करून लाऊडली तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे खूप छान होणार आहे. 40 मिनिटे थेअरी शिकणार आपण आणि 20 मिनिटे स्वतः त्या PDF ची प्रॅक्टिस करणार. तर आज इथंच थांबूया आणि पुन्हा उद्या आपण 6 वाजता भेटूया. आपला टायमिंग चेंज झालाय, 6 ते 7 असणार आहे. तर सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र.